मुंबई उच्च न्यायालयाने बॉलिवूड स्टार ममता कुलकर्णी विरुद्धचा 2000 कोटी रुपयांचा ड्रग्ज तस्करीचा खटला फेटाळून लावलाय। या अभिनेत्रीवर तिचा पती विकी गोस्वामीसह ड्रग्ज तस्करीचा आरोप होता। कोर्टाने म्हटलं आहे की ममता विरुद्ध पुरेसे पुरावे नाहीयेत, त्यामुळे केस बंद करण्यात आली आहे। त्यामुळे आता या प्रकरणाला पुन्हा चर्चेला उधाण आला आहे। ममता कुलकर्णीच्या निमित्ताने गुन्हेगारी विश्वाला ग्लॅमरचा चषका आहे की ग्लॅमर विश्वाला अंडरवर्ल्डचे आकर्षण आहे, यावर चर्चा करणे आवश्यक आहे। नमस्कार, मी अर्जुन चव्हाण, कॅमेरामन अब्दुल शेख। आपण पाहताय लोकप्रधान न्यूज सोलापूर। हिंदी चित्रपटसृष्टीच्या आजवरच्या इतिहासात थरारक कहाण्या जन्माला आल्या। त्यातली एक कहाणी आहे ममता कुलकर्णी नामक नटीची। मध्यमवर्गीय महाराष्ट्रीय कुटुंबापासून सुरू होऊन तब्बल 20 देशात सुरू असलेल्या ड्रग्सच्या बदनाम धंद्यापर्यंत जाऊन पोहोचलेली या कहाणीत टॉपलेस फोटोशूटमुळे एकेकाळी गाजलेली पण आता स्वतःला योगिनी म्हणवणारी एकटी ममताच नाहीये, तर तिचा तथाकथित नवरा ड्रग्स तस्कर विकी गोस्वामी आहे आणि अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनही आहे। ममताचा हा प्रवास एका पातळीवर गुन्हेगारी विश्वातले लागेबांधे उघड करणारा आहेच, पण त्याहीपेक्षा पैसा, प्रसिद्धी आणि लोकप्रियता पेलू न शकलेल्या नटीच्या अधपतनाची ही थरारक कहाणी आहे। टॉपलेस फोटोशूटपासूनच वादाला सुरुवात। ही घटना आहे 1993च्या सप्टेंबर महिन्यातली। फिल्मी गॉसिप गप्पांसाठी ओळखला जाणारा स्टारडमचा हा अंक ब्लॅकमध्ये होता तडाखे बंद विकला गेला होता। त्याला कारणही तितकंच सनसनाटी निर्माण करणारं ठरलं होतं। त्यावेळची उभरती नटी ममता कुलकर्णीने त्या अंकासाठी चक्क टॉपलेस फोटोशूट केलं होतं। फोटोतल्या ममताने जीन्सची पॅन्ट तेवढी घातली होती, पण त्याची ही झीप उघडी होती आणि आपल्या दोन्ही हातांनी समोरचं अंग झाकलेलं होतं। तो जमाना इंटरनेटचे नामोनिशाण नसण्याचा होता। मी कधीही अंग प्रदर्शन करणार नाही अशी घोषणा करून चित्रपट सृष्टीत दाखल होणाऱ्या नट्यांचा तो जमाना होता। त्यामुळे ममताचे टॉपलेस फोटो देणे खळबळ माजवणारे ठरले होते। ते सेन्सेशनल छायाचित्र जयेश शेट नावाच्या त्या काळी इंडस्ट्रीत दबदबा असलेल्या छायाचित्रकारांनी टिपलं होतं। या मासिकाची एक प्रत त्यावेळी 20 रुपयाला मिळायची, पण ती ब्लॅकमध्ये तब्बल 100 रुपयापर्यंत विकली गेली होती। टॉपलेस छायाचित्रामुळे ममता कुलकर्णीचे सगळीकडे इतकी छी थू होऊ लागली होती की अखेर तिने काही दिवस घराबाहेर पडणेच बंद केलं होतं। या छायाचित्राबद्दल जाहीर माफी मागण्याची तिने तयारी सुद्धा केली होती। मात्र छोटा राजनचा राजकुमार संतोषीला फोन गेला आणि त्याला एका झटक्यात त्याला चित्रपटामध्ये काम करण्याची पुन्हा संधी मिळाली। अंडरवर्ल्डशी तिच्या असलेल्या कथित संबंधामुळे दिग्दर्शक, अभिनेता तिच्याबरोबर काम करण्याकरिता अनुत्सुक दिसू लागले होते। 5-7 वर्षाच्या काळात बड्या स्टारडमसोबत टेच्यात चमकलेल्या ममताने 2002 मध्ये कभी तुम कभी हम या चित्रपटात प्रभावहीन भूमिका साकारली होती आणि तोच तिच्या करिअरचा शेवटचा ठरला, कारण त्यानंतर ती बॉलिवूडमधून गायबच झाली। ती कधीच परतली नाही। प्रचंड पैसा, प्रसिद्धी आणि लोकप्रियता ममता कुलकर्णीने गमावून बसली होती। बॉलिवूडमध्ये ममताने आशिक आवारा, वक्त हमारा है, करण अर्जुन, सबसे बड़ा खिलाडी, बाजी, बेकाबू, छुपा रुस्तम, ए म्युझिकल थ्रिलर अशा हिट चित्रपटांमधून भूमिका केल्या। आशिक आवारा या चित्रपटासाठी तिला फिल्मफेअर न्यू फेस अवॉर्डही मिळालं होतं। अर्थात अभिनयापेक्षा तिच्या बोल्ड रूपाचीच त्या काळी कथित चर्चा रंगत होती। राज कपूरच्या राम तेरी गंगा मैलीमुळे गाजलेली मंदाकिनी ही दाऊदच्या नादाला लागून अशीच भरकटली होती। तो काळ होता 1990च्या दशकाचा। ममता ही भरकटली ती याच काळात। मंदाकिनी आता राहते मुंबईत। तिचा तिबेटी नवरा डॉक्टर कगयुर्टी रिंगोचे ठाकूर याच्या समवेत। त्यांना एक मुलगा व एक मुलगी आहे। ती तिबेटी योगाचे क्लासेस चालवते, आध्यात्मिक मार्गाला लागली, दलाई लामांची शिष्या बनली। ममता कुलकर्णी सांगायला आध्यात्मिक बनली असली तरीही गूढ ठिकाणी राहते। गुन्हेगारी जगताशी संबंध ठेवून असते। तपास यंत्रणा तिच्या आजही मार्गावर असतात, तरीही ती स्वतःला योगिनी म्हणून घेते।
एक मंदाकिनी गुन्हेगारी जाळ्यातून सुटून सन्मार्गाला लागली आहे, एक ममता स्वतःला योगिनी म्हणून घेत गुन्हेगारी जाळ्यात गुरफटत चाललेली आहे. सुपरस्टार अभिनेत्री ममता कुलकर्णीच्या ड्रग्स प्रकरणावर आणि त्याच्या बोल्डलेस फोटोशूटमुळे आपल्याला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. दैनंदिन घटना जाणून घेण्यासाठी पाहत रहा लोकप्रधान न्यूज सोलापूर.